63 नंबरचं कॅल्क्युलेशन केलं, उत्तर निघेल तुमचं 3.3/7. ठीक आहे. मीना ही लीनापेक्षा उंच, टीना ही मीनापेक्षा उंच, सीता ही टीनापेक्षा उंच आणि गीता ही सर्वात बुटकी आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण असेल, तर मध्यभागी असणारी व्यक्ती कोण असेल, मीना. कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर मीनाच येईल. शेजारच्या शेजारच्या पुरुषाचा परिचय करून देताना पुन्हा नातेसंबंधावर प्रश्न येईल. एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी असणारे नाते काय? काय उत्तर दिलं नाही? 2 नंबर पत्नी. ठीक आहे. अशोकचे 11 वर्षापूर्वी वय 21 होते, तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? 6चं किती काढलं? 18 नंबर. एक मिनिट. अशोकचे 11 वर्षापूर्वी चे वय 21 वर्ष होते, तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? याचं उत्तर येईल 18 वर्ष. कॅल्क्युलेशन तुमचं उत्तर निघून जाते. घड्याळ 10:30 वाजले आहेत. जरा मिनिट काढा, हा दक्षिण दिशा दर्शवत असेल, तर तास काढा कोणती दिशा दर्शवेल? तर वायव्य. 10:30 तुम्हाला माहित आहे हीच दिशा आहे, याला दक्षिण म्हटल्यावर हा वायव्यच भाग झालेला आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 36, 216, तर 81 म्हणजे काय असेल? 729, कारण की 6चा वर्ग 6चा घन, 9चा वर्ग 9चा घन येऊन जाईल. ठीक आहे. गाळलेले अक्षर शोधा. तर बघा इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे त्यांची. इथं सिरीज तुम्हाला सांगतो, PQQR ही सिरीज आहे. यानुसार उत्तर काय ते आपलं QPPQ. 1 नंबर. हे सिरीज आहे, त्या सिरीजनुसार तुम्ही उत्तर काढलेलं आहे आपण. तो भरभर चालतो. या वाक्यात भरभर हे काय? चालण्याची क्रिया बरोबर आहे, तर हे काय असेल? क्रिया विशेषण. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण हा शब्द रिकामी जागेचे कार्य करतो. तर इथं काय केलेले आहे? मुलाला कुंभकर्णाची उपमा दिलेली आहे. उपमा दिलेली आहे. त्या कारणामुळे काय झालं? सामान्य नाम. मुळात ते विशेष नाम होतं. अयोग्य जोडी ओळखा. भाषा एकवचनी अनेकवचनी बरोबर आहे. त्यानंतर गाणे एकवचनी अनेकवचनी बरोबर आहे. मिरे सुद्धा सध्याच्या कंडिशनला 100% बरोबर आहे. पण त्यांनी मिरेचं मी रे केलं समजा, असं त्यांनी केलेलं आहे मिरे, तर हे चुकीचं देऊ शकतात. त्यांनी अयोग्य जोडी विचारलेली आहे. पण वरचा पॅटर्न जर पाहतो म्हणलं तर त्यांनी सर्वात जास्त फोकस कशावर केलेला आहे? यापैकी नाही, वरीपैकी सर्ववर केलेला आहे. आणि अयोग्य जोडी कोणत्या? ही योग्य आहे, ही पण योग्य आहे. जर यालाही योग्य म्हटलं आणि पेपरचा जर आपण कल पाहिला तर याचं उत्तर मी हे देणार. लक्षात. आन्सर केल्यावर हे सुद्धा देऊ शकते. मिरे हे पण बरोबर आहे, मिरे हे पण बरोबर आहे, म्हणून त्याचं उत्तर 4 यायला पाहिजेच. ठीक आहे. पाहू आता काय देतील ते. तय्या सप्तमीचे प्रत्यय आहेत. कोण, कोणास, काय हे काय येतं? कोणते सर्वनाम आहे? सर्वनाम म्हटलं आहे, दर्शक होणार नाही, संबंधी होणार नाही, आत्मवाचक होणार नाही. काय असेल? प्रश्नार्थक आहेत. ठीक आहे. पुढील वाक्यात संकेतात हे वाक्य संकेतात हे जर तरचे असतात. इथं जर तर नाहीये. इथं निमंत्रण दिले तर शब्द आलेला आहे. उत्तर काय पाहिजे? सी नंबर. 76 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता, याच्यावर दर पेपरला प्रश्न दिसलेला आहे, याची माहिती लक्षात ठेवा. भारतीय न्याय संहिता हा कायदा रिकामी जागा कायद्याऐवजी अस्तित्वात आलेला आहे. न्याय म्हणजे दंड इथं आलेला आहे. दंड कुठे आपला? एकाच ठिकाणी आहे, IPC. ठीक आहे मित्रांनो. बघा हे तिन्ही कायदे कधी लागू झाले? 1 जुलै 2024 पासून. ठीक आहे. 23 डिसेंबरला संमती भेटली होती. ठीक आहे. भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी चे पूर्ण रूप काय आहे? फुल फॉर्म त्यांनी विचारलेला आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. याची स्थापना वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे. केंद्रीय शासनाचे चेअरपर्सन सुद्धा लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण आहेत? केंद्र शासनाच्या IRDA ही संस्था काय कार्य करते? तर IRDA ही संस्था अक्षय ऊर्जा किंवा ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी कार्यरत आहे. सी पाहिजे. वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही म्हटलेलं आहे? मित्रांनो, वर्ध्यातून जातो, अमरावतीतून जातो, वाशिमहून जातो, हिंगोलीहून तर प्रश्नच नाही. ठीक आहे. इथंच उत्तर निघेल हिंगोलीवरून. वाशिमहून जातो, निघत नाही. वाशिम जातो, निघत नाही. लक्षात. नगर शिर्डीचं दर्शन जातो ना,
तर लक्षात, हिंगोली आणि जळगाव, जळगावमधून समृद्धी जात नाही, हिंगोलीहून समृद्धी जात नाही. समृद्धी महामार्गाला नाव कोणा दिलेलं आहे तर बाळासाहेब ठाकरेचं दिलेलं आहे मित्रांनो. समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो तर 10 जिल्ह्यातून जातो. लांबी किती आहे 701 आहे. आणि त्याचं उद्घाटन कधी झालेलं असेल तर शरद पवार साहेबांच्या एक दिवस, शरद पवार साहेबांचा बर्थडे होता 12 डिसेंबरला, त्यांनी 11 डिसेंबरला काय करून टाकलं, उद्घाटन करून टाकलं, 11 डिसेंबर 2022. ठीक आहे, पहिला टप्पा वगैरे लक्षात ठेवू नका, जिल्हे 10 लक्षात ठेवायचं. 19 उत्तर काय दिलं मग आपण, हिंगोली आणि जळगाव. ऐंशी नंबरचा प्रश्न आहे. 10 ते 20च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज सगळ्यांची आली असेल, किती येते 60. 71, 73, 79, 83, 89, 97 वरील गटात न बसणारी संख्या कोणती, गटात न बसणारी. जर पाहत मला सगळ्या मूळ संख्या दिसतात, फरक पण दिसत नाही, मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे, म्हणजे सगळ्या बरोबर आहेत, गटात न बसणारा सापडू शकत नाही, म्हणजे उत्तर काय यापैकी नाही. याचं उत्तर आन्सर मध्ये वेगळं असू शकते, माझ्या म्हणण्यानुसार ते उत्तर असेल. कारण वरचा पेपरचा कल बघा, आपण जर पाहिलंय पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत ते विचारतात वेगळं कोणतं आहे आणि सगळे सारखे देतात, म्हणजे उत्तर काय पाहिजे आतापर्यंत यापैकी नाही. म्हणून आपण काय लिहिलं इथं, यापैकी नाही. जर त्याने वेगळ्या लॉजिक मध्ये वेगळा जर शब्द दिला असेल तर उत्तर यापैकी असू शकते. सध्या आन्सर आहे आपलं यापैकी नाही. 2 संख्यांचा गुणाकार 84, 39 आहे, तर त्या संख्या कोणत्या, सोपी आहेत. 87 आणि 97चा गुणाकार किती आला, 84, 39. पॉईंटची बेरीज आहे 17.996. एका बागेत 112 झाडे हापूस आंब्याची, 6 पट फणसाची झाडे आहेत, तर सुपारीची झाडे फणसाच्या झाडाच्या 84 जास्त आहेत. तर त्या बागेत एकूण किती झाडं असतील, बेरीज करून 6 पट गुणून 84 ऍड करून जर उत्तर काढतो म्हटलं तर किती आपले 1540. ठीक आहे. एका रांगेत रोहित समोरून 8वा आहे, त्याच रांगेत विराट मागून 25वा आहे. हार्दिक हा रोहित व विराटच्या मधोमध उभा असेल आणि एकूण मुलं 60 असतील, रांगेत एकूण मुलं 60 असतील, तर हार्दिकचा समोरून कितवा क्रमांक लागेल. कॅल्क्युलेशन व्यवस्थित जर केलं त्याचं उत्तर 22 येते. तुम्ही एकदा चेक करून बघसाल. 86 वॉटर इज इक्वल टू H2O. वॉटरचा त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. वॉटरचा रेणू सूत्र त्यांनी इथे दिलेला आहे. तर आपल्याला इथं काय मीठ, मिठाचं रेणू सूत्र काय NaCl. त्यानंतर MOQ बरोबर PRU. तर तेच नातं NPS सोबत जोडलं तर उत्तर येते KMO. चेक करून घ्याल KMO चे उत्तर येईल. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी आहे. तर संविधान दिवस, संविधानावर काय संविधान म्हणतो अंमलात आपण पूर्णतः 26 जानेवारी 1950 ला आलेला आहे. लक्षात, स्वीकृती कधी केलेली आपण 26 नोव्हेंबरला. हेच काय आता संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अचूक पर्याय निवडा. सर्व पेन वह्या आहेत, हे आपण पेन गृहीत धरू. याला काय केलं आपण, त्यांनी वह्या केलेल्या आहेत. काही पुस्तकी पेन आहेत, पुस्तकाचा भाग पेनातून गेलेला हे पुस्तक, अशी आकृती तयार होते. काही पुस्तके वह्या आहे, पहिलं अनुमान आहे काही पुस्तके वह्या आहेत. हे प्रश्न मुलांना येतात. काही पुस्तके वह्या आहेत, पुस्तकाचा वहीमध्ये भाग गेला का, पुस्तकाचा वहीमध्ये कन्सल्ट आलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे पहिलं कसं आहे आपलं बरोबर आहे. दुसरं, काही वह्या पुस्तके नाही. बघा, काही वह्या पुस्तके आहेत म्हटलं एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हणतात, काही वह्या पुस्तके नाहीत. शक्यतो मी नकारात्मक सेंटेन्स रॉंग पकडतो. एक पहिल्या सेंटेन्स मध्ये म्हणत आहे काही पुस्तके वह्या आहेत, दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलं त्याने काही पुस्तके वह्या नाहीत. याचं उत्तर माझ्या आन्सर की नुसार ब हे असत्य आहे असं द्यायला पाहिजे, परंतु आन्सर की मध्ये हे सुद्धा ते देऊ शकतात, दोन्ही सत्य म्हणून. याचं उत्तर सध्याच्या कंडिशनला मी बी असत्य असं गृहीत धरतो. आन्सर की मध्ये हे सुद्धा देऊ शकतात. सन 2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास रिकामी जागा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे. या वर्षी 2024 मध्ये राज्याभिषेक दिन सोहळ्यास किती वर्ष पूर्ण झाले असं त्याचा क्वेश्चन आहे. तर 1674 ला राज्याभिषेक झाला पहिला, तर मायनस 2024 करा, उत्तर तुमचं 350 येईल. 349 येईल, प्लस एक ऍड करावं लागते, 350 उत्तर येईल तुमचं. रिकामी जागा ही जगातील पहिली मिस AI, करंटचा क्वेश्चन आहे. मिस AI आर्टिफिशियल इंटेलिजंट रोबोंची लक्षात स्पर्धा भरली, त्यामध्ये पहिली कोण आली, जगातली पहिली कोण आलेली आहे, केन्झा लायली. पाठ ठेवा, रिपीट क्वेश्चन होईल तो. कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहेत, कळलं.
तर अष्टविनायक माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहेत. त्यापैकी पाली हे महाड रायगडमध्ये येते, लक्षात. त्यानंतर सिद्धविनायक सिद्धटेक नगरचा प्रश्न येतो. ठीक आहे. थेऊर हे पुण्यात आहे, म्हणजे उत्तर काय पाहिजे, थेऊर. खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेले नाही म्हटलेलं आहे. कैलास सत्यार्थी यांना मिळालेलं आहे नोबेल. हरिगोविंद खुराना यांना सुद्धा मिळालेलं आहे. सी व्ही रमन यांना सुद्धा मिळालेलं आहे. कोणाला मिळालेलं आहे, जगदीशचंद्र बोस. जगदीशचंद्र बोस यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. लास्ट क्वेश्चन आले आपल्या आता. ओम बिर्ला यांची रिकामी जागा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. भरपूर मुलं चुकतील ज्यांचे सिंगलच रिव्हिजन झालेली असेल किंवा कमी प्रश्न सॉल्व्ह केले असेल, प्रश्नपत्रिका कमी सॉल्व्ह केलेले असतील, त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे ओम बिर्ला सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहे. आणि सध्याच्या लोकसभा ह्या कितव्या आहेत, 18व्या आहेत. कळलं इथं. पण चौथ्या प्रश्न जर नजर केली बी आणि सी देण्याचा उद्देश काय त्यांच्यावाला लक्षात. तर प्रश्न वाचू आपण इथं आता. ओम बिर्ला यांची रिकामी जागा व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, याचे अचूक उत्तर काय. तर सध्या ते 18व्याचे आहेत, पण याच्या आधी ते 17व्याचे सुद्धा होते. हे सलग दुसऱ्यांदा आहेत. किती वेळा ते सेकंड टाइम निवड झालेली आहे. म्हणजे 17व्याचे होते आणि 18व्याचे होते. याचं उत्तर हे द्यायला पाहिजे, बी आणि सी. बघू आता. खालीपैकी कोणता बोगदा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नाही. कोणता बोगदा नाही, तर खालापूर नावाचा बोगदा नाही आहे. लक्ष, याचं उत्तर खालापूर द्यायला पाहिजे. एका आयताकृती जागेची लांबी व रुंदी यांची बेरीज 41 सेंटीमीटर आहे. लांबी आणि रुंदीची बेरीज 41 सेंटीमीटर आहे. वजाबाकी 9 सेंटीमीटर येते. तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती, क्षेत्रफळ लक्षात. लांबी 25 घ्या, रुंदी 16 घ्या. यांची जर बेरीज केली मित्रांनो तर बेरीज 41 येते. वजाबाकी केली तर 9 येते. आणि यांचा जर गुणाकार केला आपण तर 16 पंचाऐंशी किती येते आपले, 400. या दोघांचा गुणाकार येतील 400. म्हणजे उत्तर आपलं 2 नंबरचं बरोबर आहे. एका बॉक्सची लांबी 25 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आहे. त्या बॉक्सचे घनफळ 1250 आहे. 1250 घन सेंटीमीटर आहे. तर त्या बॉक्सची जाडी किती असेल, तर बॉक्स हा इष्टिका चित्ती आकाराचा आहे. सांगतो मी तुम्हाला. हे बॉक्स हा इष्टिका चित्ती आकाराचा असल्या कारणामुळं तर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची हे घनफळ आहे लक्षात. मग घनफळ त्यांनी टोटल दिलं किती, 1250. मग 1250 हे ज्या लांब्या आहेत, लांबी किती आहे 25 भागीला करा, रुंदी किती आहे 10, बरोबर तुमची काय असेल उंची, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला जाडी. ठीक आहे. 0 0 कॅन्सल, 25 5 सेंटीमीटर जाडी असेल. ठीक आहे. निशानने 5 दिवसात एकूण 100 जांभळे खाल्ली. निशान प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 6 जांभळे जास्त खातो. तर निशानने ते तिसऱ्या म्हटलेलं आहे, तिसऱ्या दिवशी किती जांभळे खाल्ले असतील, तर याचं उत्तर आहे 20. बरोबर आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी, दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144, कोणी चुकणार नाही यामध्ये. तर त्यापैकी एक संख्या 72 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती, एक संख्या 72 आहे, दुसरी संख्या काढा व बेरीज करा. जर आपण इथे 24 गुणिला 144, पहिली संख्या आपली त्यांनी 72 दिली. 24 1 24, 24 त्रिक 72, 4 1 4, 48 त्रिक झालेत आपले 144. ठीक आहे. मग पहिली संख्या 72 आहे, दुसरी आहे 48. दोघांची जर बेरीज केली आहे तर कितीला आपलं 120 उत्तर यायला पाहिजे. लास्ट क्वेश्चन आहे. एका फुलाच्या करंडीमध्ये काही फुले आहेत, त्या फुलांची 30 40 50 फुलांचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळी हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. तर त्या करंडीत कमीत कमी म्हटलं की लसावी. मग आपण 30 40 आणि 50 यांचा लसावी काढला तर मित्रांनो लसावी किती निघतो 600. 5 कमी पडत आहेत, 5 मायनस करा, याचं उत्तर पाहिजे 595. 595 उत्तर आहे आपलं. तर ठीक आहे मित्रांनो, बघा हे मी फक्त आन्सर सांगण्याचा प्रयत्न केला, सोल्युशन कुठल्या प्रकारचं घेतलं नाही. मी सांगितलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये होऊ शकते तफावत असू शकते. जी फायनल आन्सर की आहे त्या फायनल आन्सर किंवा तुमचे फायनल मार्क गृहीत धरा. हे तात्पुरते आन्सर की असेल. ठीक आहे.